सतत या ना त्या कारणाने माध्यमांमध्ये प्रकाश झोतामध्ये येणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे. आता आज काय झालं, आज का ते प्रकाश झोतामध्ये आलेत सकाळपासून, तर आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय आणि त्या व्हिडिओमध्ये आपले माननीय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे ऑनलाईन गेम खेळत आहेत. गेम कुठला खेळतायत तो? रमी खेळतायत. हो, त्या व्हिडिओमध्ये असं स्पष्ट दिसून येत आहे. आणि तो व्हिडिओ ट्विट करताना आमदार रोहित पवार यांनी काय लिहिलंय आधी ते ट्विट पाहूयात आणि मग पुढे बोलूयात. तर रोहित पवार यांनी लिहिलंय, सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही, म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ आली आहे. तर रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा, कर्जमाफी, भावांतराची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब किसानों की खेती पर भी आओ ना महाराज ही आर्त हाक का ऐकू येत नसेल. हे ट्विट आमदार रोहित पवारांनी केलं आणि त्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ माजली. म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून प्रतिक्रिया आलेल्या आहेत, विरोधकांकडून प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पण पहिली प्रतिक्रिया खुद्द कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून आली आहे. त्यांनी या गोष्टीचं स्पष्टीकरण देताना काय सांगितलंय, तर ते म्हणालेत की मी सभागृहाचं कामकाज पाहण्यासाठी, म्हणजे ते एका सभागृहात होते आणि दुसऱ्या सभागृहामध्ये काय चाललंय हे पाहण्यासाठी मी यूट्यूब उघडलं आणि यूट्यूबमध्ये सतत जंगली रमीच्या ॲड येतात, जाहिराती येतात आणि तीच ॲड मी स्किप करत होतो. ते स्काईप म्हटलेत पण असो, त्यांना स्किप म्हणायचं होतं. स्किप करत होतो तेव्हाच जाणून बुजून हा व्हिडिओ काढण्यात आलाय आणि तेवढाच व्हिडिओ टाकण्यात आलाय. मी स्किप करतानाचा व्हिडिओ का नाही टाकला असा प्रश्न देखील त्यांनी विचारलाय. दुसरं ते म्हणतायत की माझं काम अतिशय प्रामाणिक आहे, अतिशय योग्य आहे आणि माझ्या कामावर तुम्ही प्रश्न उपस्थित करू शकत नाहीत, म्हणून असे प्रकार करून तुम्ही मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत, मला बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ काढण्यात आलाय. असो, तर एका मिनिटासाठी जरी आपण असं समजू की तुम्ही ते स्किप करण्यासाठी असेल किंवा काय, तर सभागृहामध्ये जेव्हा तुम्ही जाता तुमचा मोबाईल सायलेंटवर ठेवायला सांगितलं जातं तुम्हाला. त्याचबरोबर तुम्ही सभागृहामध्ये काय ज्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत, काय ज्या महत्त्वाच्या चर्चा होत आहेत त्यामध्ये तुम्ही सहभागी असणं हे तुमच्याकडून अपेक्षित आहे. हेच तुम्ही करायला हवं सभागृहामध्ये. तर असो, त्यांच्या प्रतिक्रियेवर मी नंतर येणार. पहिले प्रतिक्रिया आपण सत्ताधारी पक्षाचे मंत्री परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते मी तुम्हाला सांगते. ते म्हणतायत की सगळेच रमी खेळतात, आमिर खान आणि सलमान खान सुद्धा रमी खेळतात. साहेब, आमिर खान आणि सलमान खानला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं नाहीये सभागृहावर लोकांनी. तर सभागृहामध्ये बसण्याचा जो अधिकार आहे तो फक्त आणि फक्त लोकप्रतिनिधींचा आहे, आमदारांचा आहे, मंत्र्यांचा आहे आणि सभागृहामध्ये लोकांनी त्यांना निवडून पाठवलेलं आहे. सलमान खान आणि आमिर खान हे उद्या काहीही करतील, कुठल्याही गोष्टीची जाहिरात करतील, कुठल्याही पेयाची जाहिरात करतील, कशाची काहीही करतील, ते उत्तर देण्यास सामान्य जनतेला पात्र आहेत की नाही तो नंतरचा विषय, पण त्यांनी केलं म्हणून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना हे सगळं करण्याचा अधिकार मिळतो सभागृहामध्ये. तुम्ही या तुमच्या वक्तव्याला, या तुमच्या बोलण्याला आमचं समर्थन नाही. जनता हे कधीच मान्य करणार नाहीये. तुम्हाला पाठवण्याचं कारण असं की तुम्ही सभागृहामध्ये जाल, जनतेचे प्रश्न मांडाल. वेगवेगळ्या भागातले आमदार आहेत, दुर्गम भागातले देखील आहेत, ते तिथे एकत्र येतात. तिथे त्यांनी महत्त्वाच्या प्रश्नांवर बोललं पाहिजे. सगळ्यांचं लक्ष, सभागृहाचं लक्ष त्या प्रश्नांवर वेधलं पाहिजे आणि त्या प्रश्नांवर काहीतरी उपाययोजना, तोडगा निघाला पाहिजे, म्हणून तुम्हाला सभागृहात पाठवण्यात आलेलं आहे लोकप्रतिनिधी म्हणून. सलमान खान, आमिर खान काय करतात यावरून कृषी मंत्र्यांनी काय करायला हवं हे अजिबात ठरत नाही. कारण सलमान खान आणि आमिर खानकडे शेतकरी त्या अपेक्षेने, त्या दृष्टीने बघत नाहीत की त्यांनी उपाययोजना कराव्यात. मायबाप सरकार ते नाहीये, तुम्ही आहात. दुसरी, विरोधकांकडून देखील प्रतिक्रिया आलेल्या आहेत. विरोधकांमध्ये
उभाटा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे असतील, अंबादास दानवे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. सगळ्याच वेगवेगळ्या विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. विजय वडेट्टीवार यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे. तर मुद्दा असा आहे की सुषमाताई अंधारे जे बोलल्या आहेत की कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत अधिवेशनासाठी. अगदी खरंय, कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत अधिवेशनासाठी. त्या अधिवेशनाकडून अपेक्षा आहेत सामान्य जनतेच्या की काहीतरी विकासाचा, काहीतरी नवीन योजना येतील त्यांच्यासाठी, काहीतरी नवीन योजना शिक्षणासाठी असेल, प्रत्येक क्षेत्रात, शेती क्षेत्रासाठी काहीतरी असेल ज्याच्यातून काहीतरी चांगलं आम्हाला बघायला मिळेल, काहीतरी चांगले निर्णय होतील, काहीतरी रोजगार निर्मिती होईल, जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सध्याच्या काळातला. तर कोट्यवधी रुपये खर्च करून सभागृहात काय होतंय हो? सभागृहात होतंय WWF. असो, त्या विषयावर तर बोलायलाच नको सध्या, त्याच्यावर खूप बोलून झालंय ऑलरेडी. पण सभागृहामध्ये एक एक दिवस महत्त्वाचा आहे. एक एक दिवस कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. एक एक दिवस जनता आस लावून बसते की आज काही झालं नसेल, चला उद्या काहीतरी होईल, परवा काहीतरी होईल. काय मिळालं सभागृहातून, काय मिळालं या अधिवेशनातून, हा देखील एक वेगळाच प्रश्न आहे इथे. पण सध्या आपण कृषी मंत्र्यांवर बोलतोय. तर कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे की मी ॲड आली, मला जाहिरात आली आणि रोहित पवारांच्या फोनला, रोहित पवारांच्या यूट्यूबवर जाहिराती येत नाहीत का? सभागृहामध्ये तुम्ही कामकाजावर लक्ष देणं अपेक्षित आहे कोकाटे साहेब. त्यामुळे तुम्ही तेच करणं लोकांना अपेक्षित आहे. आणि बाकीचे काय करतात, तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न, हे सगळं बाकीचे लोक बघून घेतील. पण तुम्ही तरी आधी कामावर फोकस करा. तुम्ही तरी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आहे, पीक विम्याचा मुद्दा आहे, भावांतराचा मुद्दा आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यावर कधी काम करणार आपण? आपण सतत शेतकऱ्यांना दुखावेल, शेतकऱ्यांचं मन दुखावेल, अशा भावना दुखावतील असे वक्तव्य करत असतात. त्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी तुम्हाला माफ केलंय. माफ करून शेतकरी मोठ्या मनाचा आहे, शेतकरी पुढे देखील वळलाय, पेरण्या देखील ते करतायत, सगळ्या गोष्टी त्यांच्या सुरू आहेत. पण तुम्ही आता पुन्हा सभागृहामध्ये जर रमी खेळताना दिसलात तर शेतकऱ्यांच्या भावना का नाही दुखावणार? अहो, शेतकऱ्यांच्या सोडा, सगळ्या जनतेच्या भावना दुखावतील. एक मंत्री सभागृहामध्ये बसून कामकाजा व्यतिरिक्त, असो त्या सभागृहामध्ये आणखी बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, कोणी तंबाखू खातंय, कोणाचं काय चाललंय, कोणाचं काय चाललंय. म्हणजे मुळात असं आहे की अधिवेशनामधून काय मिळालं याची जर एकंदरीत बेरीज करून जेव्हा आपण बघू तर उत्तर अतिशय असमाधानकारक उत्तर त्याच्यातून येईल. अतिशय निराशाजनक उत्तर त्याच्यातून येईल. काही मंत्री जर सोडले, काही आमदार जर सोडले, ज्यांनी खरंच त्यांच्या प्रश्नांवर ते बोललेले आहेत, सभागृहाची सभ्यता त्यांनी पाळली आहे, तर ते जर सोडले तर काही जणांनी अतिशय निराशा दाखवलेली आहे. असो, तर हा सगळा मुद्दा होता. त्यामुळे आज कृषी मंत्री इतके चर्चेमध्ये आलेले आहेत. तो व्हिडिओ आपण पाहूयात, परत पाहूयात. मी सुरुवातीला देखील व्हिडिओचा तो व्हिडिओ दाखवणार आहे. तर त्या व्हिडिओमध्ये ते गेम खेळताना दिसत आहेत. जे माणिकराव कोकाटे जे म्हणतायत की मी व्हिडिओ जाहिरात स्किप करण्यासाठी यूट्यूबमध्ये तो ओपन झाला आणि मी स्किप करणार होतो. पण जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुमचं तुम्हीच ठरवा. आम्ही सांगण्यापेक्षा नेमकं काय चाललंय ते तुम्हीच तुमचं ठरवा. आणि सत्ताधाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही मंत्र्यांनी काहीही केलं तर त्यांची पाठराखण करू नका. जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणा, आणि जे बरोबर आहे त्याच्यासाठी तुम्ही उभं राहा, स्टँड घ्या त्याचा. तर विरोधकांकडून देखील हीच अपेक्षा आहे की कशा पद्धतीनं तुम्ही तिथे उभं राहून जनतेसाठीचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याची बाजू घ्या आणि जे चुकीचं चाललंय त्याला चुकीचं म्हणा. तर या असा सगळा हा मुद्दा आहे. याच्यावर आता आणखी काय राजकीय प्रतिक्रिया येणार आहेत, खळबळ माजणार आहे, बऱ्याच गोष्टी सुरू आहेत. पण प्राथमिक जो मुद्दा आहे तो हा आहे. तर मी इथेच थांबते. पण तुम्हाला नक्की काय वाटतंय? तुम्हाला कृषी मंत्र्याचं हे जे वागणं होतं ते कितपत, तुम्ही त्याची कितपत पाठराखण करणार आहात, किंवा तुम्हाला खरंच वाटतंय का की ते जाहिरात तिथे आली आणि त्यांना स्किप करायचं राहून गेलं आणि त्यामुळे ते व्हिडिओ तेवढ्यात तो व्हिडिओ काढण्यात आलाय, किंवा तुम्हालाही असं वाटतंय की कृषी मंत्री सभागृहामध्ये गेम खेळत आहेत? दोन्ही बाजू आहेत. तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतंय हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण जनतेला काय वाटतंय हेच शेवटी महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला काय वाटते ते गरजेचं आहे. आणि माणिकराव कोकाटेंना बहुतेक
यूट्यूब प्रीमियमचं ऑप्शन माहीत नसेल तर त्यांच्यासाठी एक सल्ला म्हणून फक्त की तुम्ही यूट्यूब प्रीमियम घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये जाहिरात नाही येणार तुम्हाला आणि मग तुम्हाला पुढच्या वेळेस परत म्हणायला नको की मला जाहिरात आली. मी तेच थांबते. पुढचा व्हिडिओ कशा विषयावर असायला हवा ते सुद्धा सांगा आणि अशाच अधिक माहितीपूर्वक व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.